तो परत घे. ही म्हातारे. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचे बेत केले, पण कोंढाणा निघणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले. शिवराय विचार करून या कामगिरीसाठी निवडावा कोणाला? कोणाला करण्याची कामगिरी फार कठीण होती. तर तानाजी आणि शेलर मामा शिवरायांकडे आले. शेलर मामा, आज कसे येणे झाले? काय त्याचे लग्न आहे, लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी मी आलो. तुम्ही व साहेब लग्नाला यावे. शेलर मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. महाराज, तानाजी जिवंत असताना जीवनाच्या कामगिरीसाठी आपण जाणार ते काही नाही. आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीसाठी मी जाणार. मला तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. टीचरला विचारून जा समोर तो. आणि अय टीचरला विचारून जा. सूर्याजी, तू 500 गडी घेऊन कल्याण दरवाजा गड. मी 300 मावळे घेऊन गडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. मग तुम्ही एकदम आत घुसा आणि शत्रूंचा धुव्वा उडवा. चला. तानाजी आणि उदयभान यांच्यात लढाई सुरू झाली. दोघेही शूरवीर, कोणी हटेना. शेवटी दोघे एकमेकांच्या वारांनी जबर जखमी झाले आणि दारात इर्तिक होते. तानाजी पडला, एक पाऊल मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले आणि सूर्याजी म्हणाला,